पहिले मसाला. हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर कोबीची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही, काही जण कोबी मंचुरियन मध्ये किंवा नूडल्स मध्ये वापरतात. तर आज मी तुम्हाला मँगलोरियन पद्धतीची कोबीचं सांडपापड कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मसाला वाटून घेऊयात. त्यासाठी पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात किसलेलं ओलं खोबरं, लाल मिरच्या, चिंच आणि हिंग. हे सर्व पाणी न घालता सुकं वाटून घ्यायचं. तर सुका मसाला वाटून झालेला आहे. नंतर त्यात घालायचे भिजवलेले तांदूळ. तांदूळामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे, थोडं पाणी राहिलं तर चालेल. आणि सर्व पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. सर्व वाटून झालेलं आहे, अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी. वाटलेलं सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी, कांदा आणि कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तव्याला तेल लावून तवा थोडा गरम करून घ्यायचा. नंतर तव्यावरती थोडं बॅटर घालून आपण डोसा जसा पसरवतो तसं पसरवून घ्यायचं. झाकण ठेवून भाजून घ्यायचं. एक साइडने भाजून झाल्यानंतर उलटवून दुसऱ्या साइडने भाजून घ्यायचं. तर दोन्ही साइडने भाजून झालेलं आहे. अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीचं कोबीचं सांडपापड तयार झालेलं आहे. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.